आता मी जस्ट BCom पास झालेलो आहे आणि आता मी जस्ट 1 महिना झाला आता CHF माझं नाव विजय पुजारी. मी जस्ट आता BCom पास झालेलो आहे आणि आता 1 महिना झाला मी CA फॉर्ममध्ये आता जॉब लागलेला आहे. तर मी सरांना एवढं विचारू शकतो की BComची मुलं पास झाल्यावरती अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये काही करिअर करू शकतात आणि ते गव्हर्नमेंट मान्यताबद्दल प्रोत्साहित आहे. आणि BComच्या विद्यार्थ्यांना एवढं नॉलेज नसतं की कोणी ते मार्गदर्शन करत नाही त्याला. आणि नोकरशाही परिस्थिती मला ते आवडत नाही. ते स्वतःचा बिझनेस काय करू शकतो काय तेवढं सांगायचं. थँक्यू. आत्ता मी मागे होते तेव्हा स्टेजच्या मागे मला एक पालक येऊन भेटून गेले. त्यांची समस्या अशी होती की मुलगा इंजिनियर झालेला आहे पण इंजिनियर होणं म्हणजे उत्तम मार्क्स मिळाले तर नोकरी नक्कीच चांगली मिळते कॅम्पस इंटरव्ह्यूमधून, पण जर कमी मार्क्स मिळाले तर मग नोकरी कुठे आणि जर परिस्थिती नसेल तर मग अशा वेळी आपण पुढचं शिक्षण कसं घ्यायचं किंवा नोकरी कशी करायची. कारण कमी मार्क्स इंजिनिअरिंगला मिळाले तर नोकरीसाठी खूप आपल्याला धावाधाव करावी लागते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तर यासाठी काही उपाय शोधता आला तर मी त्यांच्या वतीने तुम्हाला विनंती करीन की त्यावर आम्हाला उपाय सांगा. इकडे विद्या मॅडम उपस्थित आहेत, त्यांना काही समस्या मांडायच्या आहेत. नमस्कार. ज्या हेतूने हा कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर दीपक सावंत यांनी केलं होतं, मला वाटतं ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकल्यानंतर तुम्ही हा कार्यक्रम खरोखर यशस्वीपणे हाताळणार आहात आणि या समस्यांना तोंड फुटणार आहे हे लवकरच कळते मला. मित्रहो, तुम्हाला बोलण्याची संधी या माध्यमातून उपस्थित मिळाली, पण 20 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही ग्रॅज्युएट होत होतो तेव्हा अशा संधी आम्हाला उपलब्ध नव्हत्या. मला आठवते मी BSc केलं तेव्हा पुढे काय करावं, कोणत्या क्षेत्रात जावं याच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आमच्याकडे कोणीही नव्हतं. मी स्वतः BSc झाल्यानंतर जेव्हा मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये 3rd आले आणि झुंझुनवाला कॉलेजमध्ये 1st आले होते BSc ग्रॅज्युएशन झाल्यावर, तर पुढे काय करावं साशंक होते. मग त्यावेळेला उपलब्ध असणारे कोर्सेस काय होते? महिला असेल तर तिथे शिक्षक व्हायचं, नर्सिंग करायचे, नाही तर डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचे. मग ग्रॅज्युएट झालेल्या मुलांना डॉक्टर आणि इंजिनियरची वाट अगोदरच बंद असते कारण त्यांना 12वीला तेवढे पर्सेंटेज मिळवायचे असतात. आणि मग महिलांसाठी सेफ असणारा व्यवसाय कोणता तर शिक्षक या पदाकडे मी गेले. आज असं जाणवतं आहे की आमच्यासाठी असं करिअर मार्गदर्शन करणारे जर कोणी उपलब्ध असते तर कदाचित आम्ही सुद्धा तिथे मंत्रालयामध्ये नीला सत्यनारायण किंवा शर्वरी गोखले झालेलो असतो. मित्रहो, तुमची समस्या जी तुम्ही फेस करता आहात त्यांना सहकार्य आमचंही आहे. मी आज पालक म्हणून बोलते, ग्रॅज्युएट झालेली शिक्षिका म्हणून बोलते. मला आठवते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी पूर्वी मार्मिक चालत. या मार्मिकमध्ये त्यावेळेला एक सदर यायचं, वाचा थंड बसा, स्वस्थ बसा. काय असायचं माहिती त्यामध्ये? त्या काळी सरकारी आणि प्रायव्हेट सेक्टर जे आहेत त्या ठिकाणी उच्च पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची लिस्ट यायची, नावं यायची. या नावांमध्ये बहुतेक सगळी नावं, जवळजवळ सर्व नावं अमराठी. वाईट वाटून घेऊ नका. मग त्यावेळेचा तरुण काय करायचा? चिडून उठायचा की आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यानंतर 1967 साली शिवसेनेची स्थापना झाली. या स्थापनेनंतर शिवसेनेने या सर्व क्षेत्रामध्ये पदवीधर मराठी भाषिकांना नोकरी देण्याचं सुरुवात केली आणि मग परिस्थिती हळूहळू बदलली. आज 40 वर्षानंतर आपण पाहतोय, आज जेवढे इथे व्यक्ती येऊन बोलून गेले, सगळी मुलं बोलून गेले, ग्रॅज्युएट झाली आहेत, काहींनी डबल ग्रॅज्युएशन केले, पोस्ट ग्रॅज्युएशन केले. त्याच्या समस्या अशा आहेत की नोकरी मिळेल की नाही. ही समस्या का आहे माहीत नाही. आम्हाला त्याचं पूर्ण नॉलेज नाही, कारण मी जे ग्रॅज्युएशन केले त्याच्यानंतर मला कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत.
आज 40 वर्षानंतर सुद्धा माझे ग्रॅज्युएट झालेले माझे विद्यार्थी जेव्हा मला येऊन भेटतात, मॅडम आम्ही इंटरव्ह्यूला जातो पण तिथे पाटील आणि वाकोडे सिलेक्ट होत नाही, तिथे सिलेक्ट होतो डिसोजा, तिथे सिलेक्ट होतो मेनन. ही समस्या का आहे? मित्रहो, आज सीईओ, सीएफओ, व्हाईस प्रेसिडेंट, प्रेसिडेंट होण्याची पात्रता, शैक्षणिक पात्रता आणि व्यक्तिमत्वाने सुद्धा सगळ्या मराठी तरुणांमध्ये आहे. फक्त योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे हा माझा सगळा मराठी मित्र तरुण पाठीमागे राहत आहे. आणि म्हणून मी डॉक्टर सावंत यांना खरोखरच आभार मानते त्यांचे, की या व्यासपीठाद्वारे त्यांना सगळ्यांना आपल्या समस्या अशा मोठ्या धुरीणांसमोर मांडण्याचं हे व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलं. मित्र, आपण पाहिलं ग्रॅज्युएट झालं, नोकरी उपलब्ध आहेत. कुठे नोकऱ्या आहेत? आता एक कॅन्डिडेट बोलला की मला बीएमसी मध्ये झाडू मारण्याची जरी नोकरी मिळाली तरी चालेल. आम्हाला मर्यादितच क्षेत्र माहिती आहेत नोकऱ्यांची. बीएमसी आहे, बीएससी आहे, शिक्षक आहे, हॉस्पिटल, नर्स, एवढेच क्षेत्र माहिती आहेत. परंतु मुंबई आणि त्याच्या आजूबाजूला हाऊसिंग, इन्फ्रास्ट्रक्चर यांची कामं जोरात चालू आहेत. त्याच्यामध्ये ज्या संधी उपलब्ध आहेत ना, त्याबद्दल आपल्याला माहिती नाही. तिथे सुपरवायझर्स हवे आहेत, टाइमकीपर हवे आहेत, फायनान्समधली माणसं हवी आहेत. पण या क्षेत्राबद्दल कुठलीही माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे आपण अज्ञानी राहतो आणि मग बाहेरचे अमराठी भाषिक येतात, कारण आपण त्या कामासाठी कुशल झालेलो नाही. आमच्याकडे फक्त डिग्री आहे. तर कुशल मॅनपॉवर निर्माण करण्यासाठी छोट्या छोट्या पदवी यांचे अभ्यासक्रम कुठे चालतात, हे योग्य मार्गदर्शन जर तुमच्यापर्यंत पोहोचलं तर अशा नवीन क्षेत्रांमध्ये सुद्धा आपण चांगलं करिअर करू शकतो, हे आपल्याला माहित नाहीये. काही विद्यार्थ्यांचं मी ऐकलं, त्यांना व्यवसाय करायचा आहे, अगदी बरोबर. पण व्यवसाय करण्यासाठी मूलभूत गरज कुठे आहे? आपल्याकडे पीएफ नंबर आहे का? सेल्स टॅक्स नंबर आहे का? आमच्याकडे गुमास्ता लायसन आहे का? या गोष्टी मिळवायच्या असतात, हे सुद्धा आम्हाला ठाऊक नसतं. मित्र हो, तुमच्या समस्या अनेक आहेत, अगदी बरोबर आहे, त्याला वाट इथूनही मिळणार आहे. पण तुम्ही आज या अनुषंगाने इथपर्यंत पोहोचला तुमच्या समस्या मांडायला. ग्रामीण क्षेत्र अजून तसंच आहे. तिथे असेच युवक ग्रॅज्युएट होतात येतो, परंतु त्यांना या मार्गदर्शन करिअरच्या वाटा दाखवण्यासाठी कोणीही नाहीये. एका विद्यार्थ्याने सांगितलं की हो, ग्रामीण भागापर्यंत हे पोहोचलं गेलं पाहिजे. तुम्हाला माहितीये, बांगलादेशची अर्थव्यवस्था आज त्या अर्थव्यवस्थेचं कायापालट झालंय. तुम्ही वाचलं असेल कदाचित. का झालं आहे कायापालट माहितीये? तर तिथे ग्रामीण बँक ही मायक्रो फायनान्स संकल्पना सुरू झालेली. तिथे काय केलं जातं, तर अगदी गरीबातील गरीब, शेतकरी असू दे, मजूर असू दे, एखाद्या महिलेला छोटासा उद्योगधंदा करायचा असेल, तिला अगदी हजारापासून ते अल्प मुदतीची कर्ज दिली जातात. हा 7-8 जणांचा ग्रुप करून ही ग्रामीण बँक ज्यांच्या समस्या आहेत, आर्थिक समस्या, ती सोडवते. ही ग्रामीण बँक योजना संकल्पना जर महाराष्ट्रात राबवली गेली तर मला असं वाटतं हे जे तरुण पदवीधर आहेत यांना मोठ्या प्रमाणात नोकरी उपलब्ध होऊ शकेल आणि हा पक्ष यासाठी तळागाळापर्यंत पोहोचू शकेल. मित्र हो, आपण या सगळ्यांना आभार मानूया, या सगळ्यांचे आभार. कारण मान्यवर इथे आहेत, गोडबोले साहेब आहेत, किरण जोग साहेब आहेत, माधव शिरवळकर साहेब आहेत. यांच्याकडून तुम्हाला मार्गदर्शन जरूर मिळणार आहे. आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घेणार आहोत. परंतु आपली व्यथा मांडायला यापुढे मागे राहू नका. अभि चव्हाण याच्यापुढे नक्कीच पुढे येईल आणि स्वतःची व्यथा मांडेल, तो मागे राहणार नाही. असं मी 2 शब्द बोलते आणि सगळ्यांचे पुन्हा आभार मानते. धन्यवाद. म्हणाले की पब्लिक स्पीकिंग किती इम्पॉर्टंट आहे, कारण आपण जेव्हा इंटरव्ह्यूला जातो तेव्हा आपल्याला तिथे धाडसानी उत्तरं द्यायची असतात, कारण आपल्याला नोकरी मिळवायची असते. त्याच्यामुळे आपण बरेच इंग्लिश स्पीकिंग कोर्स करतो. आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कुठेही इंटरव्ह्यूला आपण गेलो तर सहसा इंग्लिश हीच भाषा वापरली जाते. मग व्हर्नाक्युलर मीडियमची मुलं काय करणार? वाचून, इंग्लिश पुस्तकं वाचून त्यांचं इंग्लिश जरी बळकट होत असलं तरी इंग्लिशमधले छोटे छोटे काही मुद्दे आपल्याला लक्षात येत नाहीत. आणि याच समस्येचं निरसन करण्यासाठी मी प्रोफेसर सुनील रायकर यांना इथे विनंती करते की त्यांनी या समस्येचं निरसन इथे करावं. प्रोफेसर सुनील रायकर.